सामना हातातून निष्ठत होता. स्कोअरबोर्ड वेगाने धावत होता. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चिंता होती आणि प्रतिस्पर्धी संघ आत्मविश्वासात होता. तेव्हाच कॅप्टनने चेंडू दिला. त्या शांत चेहऱ्याला, त्या निर्धाराच्या नजरेला नाव त्याचं जसप्रीत बुमराह. प्रीत बुमराहच्या त्या 2 चेंडूंनी इतिहास बदलला आणि धावसंख्येला रोख लावला. ईशान किशन आणि अभिषेक शर्मा लवकर परतले, पण संजू सॅमसन उभा बॅट हातात जणू सूर्याच्या किरणासारखा चमकला. फॉर्म तात्पुरता पण क्लास कायम. प्रत्येक शॉटमध्ये आत्मविश्वासाची साखळी. छक्के चौके, प्रत्येक ड्राईव्ह जणू कविता. जिंकण्याची उमेद सर्वांसाठी जागवली. त्यानंतर सूर्यकुमार, तिलक वर्मा यांची मजबूत साथ, युवा ऊर्जा, साहसाचा आवाज. ड्राईव्ह, पूल, शॉट्स जणू वाऱ्यांसोबत नाचतात. संघासाठी चाललेलं ध्येय प्रेक्षकाच्या मनात छापतात. संजू सॅमसनच्या रूपाने मैदानावर चमकणारा हा नवा हिरो जणू विजयाची कहाणी लिहितो. सोबत संघाच्या शक्तीची जोड, यशाचा प्रवाह न थांबता तिथेच चमकतो. शेवटच्या 7 ओव्हर एकदम क्रुशल. हार्दिक आणि शिवम दुबेने दिली साथ, पण संजू सॅमसन मात्र शांत राहिला. नाबाद 97 धावांची खेळी भारताला सेमीफायनलमध्ये घेऊन जाणारी ठरली. खेळीत आत्मविश्वास होता, संजूचा क्लास होता. त्याच्यातून एकच दिसतं, क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. संघात आत येणं बाहेर जाणं हे चालू असतानाच टीम मॅनेजमेंटने संजूवरती दाखवलेला विश्वास त्यानं सार्थ करून दाखवला आणि विजयानंतर देवाचे आभार मानण्यासाठी संजूनं ज्यावेळी आकाशाकडे बघितलं त्यावेळी त्याच्या त्या नजरेत ती कृतज्ञता जाणवत होती. चौकाराचा आवाज, रनचा वर्षाव, वेस्ट इंडिजचा डाव थांबला. संघाने मिळवला सुवर्ण विजय. बुमराह, संजू आणि तिलकची चमक दिसली सर्वत्र. मित्रांनो, आपण शिकू शकतो त्यांच्या संघर्षातून. स्वप्ने पूर्ण होतात चिकाटीने. फॉर्म तात्पुरता असतो, पण आत्मविश्वास कायम. यश मिळते मेहनत आणि धैर्याने. फॉर्म तात्पुरता पण क्लास कायम. संघाची ताकद आणि एकतेचा आवाज कायम. पण या 3 नक्षत्रांनी शिकवले आपल्याला, कष्ट, जिद्द आणि विश्वास हेच खरे नायक. वेल डन टीम इंडिया. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस विन.